अकोट अकोला महामार्गालगतचे डम्पिंग ग्राउंड आता धुराचा कारखाना बनले आहे का, असा प्रश्न निर्माण झाला असून वारंवार लागणाऱ्या आगीमुळे प्रशासन आणि प्रदूषण विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले। अकोट अकोला महामार्गालगत असलेले हे डम्पिंग ग्राउंड आता कचरा डेपो नसून धुराचा कारखानाच बनले आहे का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। एकाच आठवड्यात तब्बल 4 वेळा आणि एकाच दिवशी 2दा आग लागल्याच्या घटना घडत असताना प्रशासन आणि प्रदूषण विभाग मात्र हातावर हात धरून बसल्याचे चित्र दिसत आहे। वारंवार पेटणाऱ्या या डम्पिंग ग्राउंडमधून निघणारे धुरांचे प्रचंड लोट थेट महामार्गावर पसरत असल्याने वाहन चालकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होत आहे। सर्वात गंभीर बाब म्हणजे या कचऱ्यातून एखादा विषारी वायू बाहेर पडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा धोकादायक प्रयोग नेमका किती दिवस चालणार, असा सवाल आता उपस्थित होत आहे। प्रदूषण नियंत्रणासाठी अस्तित्वात असलेल्या यंत्रणा नेमक्या कुठे आहेत? वारंवार घडणाऱ्या घटनांनंतरही कायमस्वरूपी उपाययोजना का केल्या जात नाहीत? मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन आणि प्रदूषण विभाग जागे होणार का? अकोटकरांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ तातडीने थांबविण्याची वेळ आली आहे।